कोनगावचे प्रसिद्ध सर्पमित्र श्री सुनील म्हात्रे यांनी काल सरवली गावातील आडगाव शाळेचे शिक्षक श्री बंडू पाटील सर यांच्या घराजवळ आढळलेल्या दुर्मिळ जातीच्या इंडियन रॉक पायथन अजगर याला सुरक्षितपणे पकडून मोठा जीव वाचवला। आज वन खात्याचे वनाधिकारी श्री शिंदे साहेब व श्री सोमाणी साहेब यांच्या उपस्थितीत आणि मार्गदर्शनाखाली या अजगराची नैसर्गिक अधिवासात सहज पाण्याची उपलब्धता असलेल्या जंगल परिसरात सुखरूप मुक्तता करण्यात आली। यावेळी सर्पमित्र श्री सुनील म्हात्रे यांच्यासोबत हरिभक्त परायण श्री पांडुरंग मुकादम, अँटी करप्शन बोर्ड दिल्ली, महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष श्री रविदास बाविस्कर, योगा शिक्षक श्री राजाराम सर तसेच श्री विधू नायर उपस्थित होते। वन्यजीव संवर्धनासाठी सर्पमित्र आणि वन विभाग यांचे सर्वत्र कार्याचे कौतुक होत आहे। त्यासोबतच नागरिकांनी वन्य प्राणी आढळल्यास घाबरून न जाता त्वरित सर्पमित्र किंवा वन विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन यावेळी करण्यात आले। नमस्कार, मी सुनील म्हात्रे, सर्पमित्र। काल आपल्या आडगाव शाळेचे सर बंडू पाटील सर यांनी फोन केला होता रात्री 8 वाजता। त्यांच्या घराच्या पाठीमागे साईडला एक इंडियन रॉक पॅथन म्हणजे अजगर जातीचा साप हा बिनविषारी आहे आला होता। ही जात दुर्मिळ चाललेली आहे, हे संवर्धन करणं आपलं काम आहे। निसर्ग निगडीत प्रत्येक जीवाचं संरक्षण करणं पाहिजे। आता पाहतो आपण शेती झाल्या, शेती दिवसामध्ये उंदरांचा कर्दंगा करणारा हा एकमेव साप आहे, धापण जात आहे, किंग कोब्रा वगैरे, नाग वगैरे। किंग कोब्रा वगैरे विषारी आहे, रसल पेपर आहे, परंतु हा जो साप बिनविषारी आहे, अजगर आहे, इंडियन रॉक पॅथन म्हणतायला, आणि याच्यापासून काही मानवी जीवाला हे धोका नाही, परंतु बऱ्या प्रकारे उंदरांचं नायनाट करणारा साप आहे। ह्याला ह्या भागात शेतीच्या भागात राहणं जरुरी आहे। आज वन अधिकारी श्री शिंदे साहेब आणि सोमन साहेब यांच्या निगराणीमध्ये उपस्थितीमध्ये आपण फॉरेस्ट लँडमध्ये दिसत होतो। आशा करू की ह्या जंगलामध्ये पाण्याची जागा आहे इथे राहील आणि येथील याची नोंद आपण केली शिंदे साहेबांकडे आणि फॉरेस्ट अधिकाऱ्यांकडे, आणि वन खात्याच्या मार्फत हा रिलीज करतो। वरती येतात जाईल तो यांना विनंती आहे की कोणतं साप दिसला कोणी मारू नये। गावोगावी सर्पमित्र आहेत, म्युन्सिपालिटी कॉन्टॅक्ट करा, सर्पमित्र येतील, त्या सापाची उदाहरण देतील, आणि साप राहणं निसर्गाची गरज आहे। आपण आज एक अजगर ते सापा संरक्षण हा इथं भागात राहील, इथे उंदरांचा नायनाट करेल हा वगैरे, असा हा एक बिनविषारी अजगर, त्यामध्ये इंडियन रॉक पॅथन आज आपण त्याला सोल्युशन ठेवलेलं आहे। सर्व अधिकाऱ्यांचे धन्यवाद। नमस्कार, आज खूप आनंदाची गोष्ट आहे की माझा मित्र सुनील म्हात्रे हा कोनगावचा उपसरपंच त्यांनी कार्यभार सांभाळलेला आहे, आणि आज त्याला मित्र म्हणण्यास मला आनंद वाटतो की तो आमचा मित्र आहे, तो सर्पमित्र सुद्धा आहे। आणि त्यांनी आतापर्यंत ह्या मुक्या प्राण्यांना, बऱ्याचशा प्राण्यांना, जो शेतकऱ्यांचा मित्र आहे आणि सर्पमित्र आणि शेतकरी मित्र आणि तो माझा मित्र, हे सर्व मित्र आपण परिवार एक या ठिकाणी जमलेलो आहोत। तो मुक्या प्राण्यावर सुद्धा त्याने आतापर्यंत खूप दया केलेली आहे, आणि त्याने प्रत्येक वेळेला एक छोटासा म्हणजे कोणाचाही कुठूनही गावातला फोन आला तर तो त्या ठिकाणी अगदी 2 मिनिटांमध्ये पोहोचतो। असा हा मित्र याने आतापर्यंत बऱ्याच प्रकारच्या सापांना पकडलेले आहे, आणि आज त्यांनी एक मोठा बिनविषारी अजगर साप पकडून त्याला या ठिकाणी जंगलात सोडलेले फॉरेस्ट खात्याच्या अधिकाऱ्यांच्या समक्ष, आणि खूप आनंदाची गोष्ट आहे। आणि त्यांनी हे कार्य आतापर्यंत ठेवलेलं आहे सुरू, आणि यापुढे त्यांनी असंच करावं यासाठी त्याला खरोखर त्याच्या हार्दिक अभिनंदन, आणि आम्हाला त्याच्याबद्दल खूप आनंद वाटतोय। धन्यवाद। नमस्कार, आज आपण या ठिकाणी आलो ते एक आपल्याकडे दुर्मिळ होत चाललेली अशी ही अजगराची जात, हे आपले मित्र सुनील म्हात्रे सर्पमित्र यांच्या ते कोण परिसरात नव्हे तर भिवंडी तालुक्यात त्यांचं नाव आहे, सर्पमित्र म्हणून चांगले प्रसिद्ध आहेत। त्यांना कधीही फोन आला की ते रात्री अपरात्री धावून जातात आणि ते सर्पांना पकडून त्यांना त्यांच्या चांगल्या ठिकाणी जंगलामध्ये सोडून त्यांना जीवदान देतात, असं हे काम करतात। असंच काल त्यांना एक फोन आला आणि अजगर काय इंडियन रॉक पॅन्थर जातीचा म्हणजे अजगर हा, जे आपल्याकडे ही जात दुर्मिळ होत चालली, लुप्त झाली जवळपास, तर ती अशा जातीचा अजगर त्यांना सापडला, आणि तो त्यांनी काल पकडून आज हे आपले वन अधिकारी शिंदे साहेब आणि सोमानी साहेब यांच्या साक्षीने आपण त्यांना इथे सोडलेलं आहे, आणि अतिशय त्याच्यासाठी चांगली जागा आहे, आणि अगदी पाण्याचा सोर्स बघून त्याला इथे सोडलेलं आहे। बाजूला पाणी आहे,
सुनील म्हात्रे केवळ सर्पमित्रच नव्हे, त्यांना घोरपडी जरी दिसल्या त्या घोरपड सुद्धा पकडून ते जंगलामध्ये सोडतात. आतापर्यंत अनेक घोरपडी त्यांनी पकडलेल्या आहेत आणि त्यांचं सुदैव बघा, त्यांना समोर घोरपड दिसली आता, त्यांना दिसली ती बघ. आणि असे सर्पमित्र घोरपड मित्र सुद्धा आहेत की मुख्य प्राण्यांना जीवदान देण्यासाठी ते नेहमी तत्पर असतात. चांगले समाजसेवक आहेत. कोणगावचे माजी उपसरपंचच्या काळात त्यांनी चांगली समाजसेवा केलेली आहे. त्यांच्या हातून अशीच समाजसेवा घडत राहो आणि त्यांना उदंड आयुष्य लाभो अशी मी परमेश्वर त्यांनी प्रार्थना करतो. धन्यवाद. किल्ले साहेब आपलं तिकडे आभार. सांगायचं थोडक्यात आहे की नाही, आमचे सर्पमित्र म्हणून कल्याणचे अध्यक्ष आमचे दत्ता बोंबे सर यांचं निरंतर काम होतं. त्यांच्याकडे आम्ही दत्ता बोंबे सरांनी आम्हाला ट्रेनिंग दिली 5 वर्ष. कोणी सहज साप पकडून ट्रेनिंग घ्या, सर्पमित्रांना कॉन्टॅक्ट करा. दिसलं साप पकडला नाही तर दत्ता बोंबे कल्याणचे एक प्रशिक्षक आहेत, त्यांच्या मार्फत आम्ही शिकलेलो आहे. आमचे गुरु दत्ता बोंबे आहेत. धन्यवाद.